आलोय आता जस्ट आपण आता जयपूरला उतरलोय आणि आता टाइम झालाय 3:10 आणि तिकडून आपण निघालेलो 1:30 म्हणजे बरोबर 1.5 तासाच्या आतच आपल्याला जयपूरला बसने पोहोचवलेलं आहे. तर बरोबर 1.5 तासाच्या आसपास टाइम लागतो खाटू श्यामवरून जयपूरला यायला. तर आता हॉटेलवर जातोय आणि फ्रेश वगैरे होऊन मग निघूया बाकीचे स्पॉट जे उरलेत ते एक्सप्लोर करायला. चला तर मग. तर चला निघालोय आता आपण फ्रेश वगैरे झाले होता आणि रूमवरून निघालोय. तर आता आपण त्याला आणि आता वाजलेत 5 वाजलेत. तर आता वाटत नाही जेवढे स्पॉट फिरायचे होते तेवढे फिरून होतील. तरी आता आमेर फोर्टला चाललोय आपण पहिले फिरायला, कारण ते तर मेन आहे जयपूरचं. तिथे नाही गेलो तर अपूर्णच आहे सगळं. तर आता पहिला आमेर फोर्टला चाललोय. तर चला मागे बघू शकता 6 जण कसे मागे बसलेत, 5 जण साहिल वगैरे सगळे काय ॲडजस्ट करून बसलेत. मी पुढे बसलोय. तर आता आपण चाललोय जयपूर स्टेशनपासून चाललोय. तर जयपूर स्टेशनपासून आमेर फोर्टचं डिस्टन्स आहे टोटल 16 किलोमीटर. तर आता बघू आता तरी 4:45 वाजलेत. तर बघू आता आपल्याला जाईपर्यंत आता नक्की किती वाजतायत. आले आता आपण आमेर फोर्टला. तर बघूया आता आत एंट्री करतोय इकडे. तर तिकीट प्राईस वगैरे बघून घ्या. जर तुम्हाला जर वर जायचं असेल पूर्ण फोर्टच्या आतमध्ये तर पर पर्सन तिकीट स्क्रीनवर बघून घ्या. तर चला एंट्री करतोय आपण. अरे व्ह्यू बघा, व्ह्यू चेक करा. हे बघा आतून काही अशा प्रकारे. हे बघा पूर्ण वरती फोर्ट आहे तिकडे. बघूया अजून तिकडे वर जाऊया, तिकडे पण पब्लिक दिसते. बघूया अजून पुढे काय काय बघायला भेटतंय. तर चला आता चाललोय आपण फोर्टच्या आतमध्ये. इकडून एंट्री आहे. बाजूचा परिसर तर बघितलाच तुम्ही. तर इकडून आता एंट्री करतोय. काय ते बकरी हे बघा बकरी आणि कुत्रा भांडतात. एंट्री करतानाच इकडे बघा थोडीशी छोटी मोठी दुकानं पण आहेत जाता जाता. हे बघा एंट्रीलाच तुम्हाला भेटून जाईल. हे बघा लेडीजसाठी सुद्धा इकडे. तर चला इकडून आता स्टार्ट करतोय. तर आता पुढच्या आपण मेन द्वारकडे आलोय आणि इथून आतमध्ये एंट्री करतोय आणि इकडून आता मेन आमेर फोर्ट आहे. तर हे बघा पब्लिक पण सगळी इकडेच आहे, सगळे फॉरेनर वगैरे सुद्धा. हे बघा तर हा मेन आमेर फोर्ट बघा. आपल्या इंडियनपेक्षा तर जास्त तर इकडे मला फॉरेनरच दिसत आहेत. सगळे फॉरेनर बघा किती तिकडे. ह्या बाजूला तर सगळे फॉरेनर आहे तिकडे. आणि हे बघा इकडे वर जाण्यासाठी शक्यतो तिकीट आहे. तिकडे पण तिकीट खिडकी म्हणून काहीतरी लिहिलं आहे. आणि हे बघा इकडे सुद्धा तिकीट खिडकी. तर आतमध्ये तुम्हाला आत पॅलेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावी लागेल. तर तिकीटची प्राईस काय ते सांगतो मी तुम्हाला चेक करून. हे बघा इथे स्कॅनर दिलेलं आहे स्क्रीनवर बघू शकता. इथून सुद्धा तुम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे करू शकता. तिकीट काउंटर अच्छा ये अच्छा तिकीट प्राईस बघून घ्या स्क्रीनवर आहे. 202 रुपये. नाही स्टुडंट आय डी नाही. आणि हेच पॅलेसच्या मागून व्ह्यू बघा अशा प्रकारे काही इकडे व्ह्यू आहे. हे बघा ते बघा तिकडे वानर सुद्धा बसलेत. ते बघा झूम करून दाखवतो. हे बघा आणि मागे काही अशा प्रकारे व्ह्यू आहे. सनसेट असतं तिकडे तर अजून सुंदर दिसलं असतं. जे आपण आलो ते ह्या गेटने आपण आलो इकडून. तर आता आपण एक्झिट इकडून करतोय. तर इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, लेक व्ह्यू दाखवतो आणि पॅलेसचा व्ह्यू इकडून. तर हे बघा आता रात्र झाली. आता किती दिसेल माहिती नाही, पण बघा जेवढं दिसतंय तेवढं. हे बघा
फायनली आता आमेर फोर्टमधून आपण एक्झिट करतोय बाहेर. तर खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तुम्हाला पण सांगतो, जर कधी येत असाल तर दुपारच्या टायमाला या किंवा इव्हिनिंगच्या 3-4च्याच टायमाला या. असं संध्याकाळी वगैरे जास्त येऊ नका, कारण नाईट व्ह्यूला बघू शकता काय तुम्हाला जास्त काही बघायला भेटणार नाही. हे बघा, तर आम्हाला पण जास्त काही व्ह्यू वगैरे बघायला भेटला नाही. संध्याकाळीच इव्हिनिंगलाच जो काही व्ह्यू भेटला बघायला तेवढंच फक्त भेटला थोडाफार. बाकी काय जास्त फोटोज वगैरे पण म्हणून नीट काय क्लिक करता आले नाही. तर म्हणून तुम्ही पण कधी आलात तर दुपारच्याच टायमाला या. आता तुम्हाला मागचा लेक व्ह्यू दाखवतो. लेक व्ह्यू चेक करा, किती सुंदर असा लेक व्ह्यू दिसतो इकडून. हे बघा, पूर्ण त्या बाजूला तिकडे लाइटिंग केलेली आहे आणि इकडे सुद्धा लॅम्प वगैरे आहेत सगळे काही. आणि पूर्ण सुंदर असा व्ह्यू नाईटचा. इकडे सुद्धा फोर्टवर सुद्धा लाइटिंग असती तर अजून भारी दिसलं असतं. ठीक आहे. तर आता आपल्याला अजून 4-5 स्पॉट एक्सप्लोर करायचे होते, पण आता नाही, टाईम आपल्याकडे भेटला नव्हता. इकडे जायला आपल्याला 5-5:30 वाजले, म्हणून आता ते 2-4 स्पॉट एक्सप्लोर करता नाही येणार, आपल्याला व्हिजिट करता येणार नाही त्याला. परंतु व्हिडिओच्या शेवटला मी पूर्ण तुम्हाला 2 दिवसाची जयपूरची आयटिनरी देईल, जी स्टेप बाय स्टेप तुम्ही घेऊ शकता, फिरू शकता. जर तुमच्यानुसार बघा तुम्हाला कसं ॲडजस्ट होईल त्यानुसार तुम्ही फिरू शकता. तर आलोय आता आपण जेवायला आलोय. तर आज ऑर्डर केले चपाती, शाही पनीर, पनीर टिक्का मसाला आणि जिरा राईस. तर निघूया आता जेवून. तर आता झालं आपलं जेवण वगैरे आणि आता मार्केटला आलोय. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, राजस्थानची सर्वात एक फेमस गोष्ट जी की तुम्ही खूप वेळा रीलवरती, इंस्टाग्रामवरती सुद्धा बघितली असेल, ती म्हणजे जे हँडमेड रेडीमेड जे बँगल्स बनवतात, जे नॅचरली जसे बनवतात, ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो, ती नक्की कशा प्रकारे बनवतात. तर ते आपण बघूया. चला तर मग. आलोय आपण आता रिटर्न खरीदायला मेट्रो स्टेशनला. तर आता त्यांनी आम्हाला तिकीटच्या ऐवजी हे असे कुपन दिलेत, टोकन. तर टोकनसुद्धा हे आज केलं. ओके, झालं. टोकनची सिस्टीम पहिल्यांदा बघितली, आपल्या मुंबईमध्ये तर बघितली नव्हती, आता पहिल्यांदा बघितलं असं. तर आत्ता टाईम झालेत, रात्रीचे वाजलेत 1:45 आणि आता आलोय चहा प्यायला, अमृतुल्य. तर चहा ऑर्डर केले. झोप काय येणार तर येत नाही,
रात्रीचे 1:45 वाजलेत आणि चहा वगैरे प्यायला आलोय. तरी गर्दी बघा रात्रीचे 1:45 वाजता पण. खायला आलोय 1:45 वाजता पण हॉटेल चालू आहे, जाऊ शकता. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपली रिटर्नची मुंबईला ट्रेन आहे दुपारी 1 वाजता. तर आता आपल्याकडे थोडा टाईम आहे. तर आता वाजलेत सकाळचे 8 वाजलेत. तर आता निघालो आपण बिर्ला मंदिरला जायला. तर आता 1-2 स्पॉट वगैरे फिरूया आणि निघूया आपल्या रिटर्न जर्नीला दुपारी. हे बघा, तर हाच त्रिमूर्ती चौक. तर इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे. इकडच्याच बाजूला बिर्ला मंदिर आहे. सामने से ना. ओके ओके. और वो ऊपर क्या है? अच्छा, ऊपर नहीं जा सकते. तर आलोय आता आपण बिर्ला मंदिरला. हे बघा, इकडून एंट्री आहे आणि वर देखील काहीतरी मंदिर आहे, पण तिकडे आता बंद आहे, ते एंट्री क्लोज आहे वर. हे बघा इकडे कुठे. अरे इकडे कुठले आहे? श्री गणेश मंदिर. इकडे गणेश मंदिर पण आहे, हे नव्हतं माहिती. श्री गणेश मंदिर, मोती डोंगरी, जयपूर. बघू आता, पहिलं गणेश मंदिरला जाऊन येऊ आणि नंतर जाऊया बिर्ला मंदिरला. बिर्ला मंदिरच्या बाजूलाच अजून 2 मंदिर आहेत. एक गणेशजींचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला एक पंचमुखी हनुमानचं देखील मंदिर आहे. तर हे बघा बाजूचा परिसर बघा, त्या बाजूला तिकडून एंट्री आहे आणि तिकडून तिकडेच बिर्ला मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हे बघा इकडे गणेश मंदिर आणि त्याच्याच बाजूला इकडे पंचमुखी हनुमानजींचं मंदिर. आणि आजसुद्धा फोटोग्राफी अलाव नाही आहे, नाहीतर आलात की तुम्ही इकडे नक्की व्हिजिट द्या. खूप सुंदर अशी मूर्ती आहे पंचमुखी हनुमानची. आणि इकडे आता जातोय आपण गणेश मंदिरात. आतमध्ये चाललो आपण गणेश मंदिरात. तर गणेश मंदिर आतून किती सुंदर आहे ना ते बघा. आणि गणपतीची मूर्तीसुद्धा बघा की किती सुंदर आहे. हे बघा, हे का असं बांधलंय? मन्नत आहे, मन्नत. अच्छा, सगळ्यांनी इकडे मन्नतचे धागे बांधलेत आपापले. बघू शकता सगळ्या बाजूला इकडे धागे बांधलेत. तर आत्तापर्यंत सर्वात बेस्ट जयपूरमध्ये बघितलेली गोष्ट म्हणजे हे मंदिर, गणपतींचं मंदिर बघा किती सुंदर आहे. आणि गणपती बाप्पांची मूर्ती बघा आणि बाजूचा परिसर बघा, पूर्ण परिसर बघा मंदिराचा. आणि किती सुंदर असा अनुभव होतोय, सांगू नाही शकत तुम्हाला. हे बघा, हे आपण मंदिराच्या बाहेर आणि सगळ्यांनी आता घेतलेत मन्नतचे धागे घेतलेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर बघू, प्रत्येक जण आता मन्नत मागतात आपली धागा बांधून. तर जातोय आता मंदिरात मन्नतचा धागा बांधायला. विशाल, माग आता काय मागतोस ते परत? वा बस. तर आता निघतोय, आता बिर्ला मंदिरला जातोय जे की बाजूलाच आहे. आणि तुम्हाला खरंच आवर्जून नक्की सांगतो, जेव्हा कधी तुम्ही जर जयपूरमध्ये याल आणि बिर्ला मंदिरला तर व्हिजिट करालाच, तेव्हा ह्या 2 मंदिराला, पंचमुखी हनुमान आणि गणेश मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. नक्की ह्या मंदिराला भेट द्या. गणेश मंदिरातून एक्झिट गेले आणि त्याच्या समोर इकडे बिर्ला मंदिरला एंट्री आहे समोरच. तर आलोय आता आपण बिर्ला मंदिरला. तर बाजूचा परिसर पण बघा. हे बघा, इकडे सगळं गार्डन टाईपमध्ये सगळं काय बनवलं आहे सुंदर असं. आणि समोर मंदिर बघा. मागून आता सूर्य म्हणून दिसणार नाही नीट, त्या बाजूला जाऊन मी तुम्हाला मंदिर दाखवतो. बघा, मंदिराच्या बाजूलाच इकडे जुता घर आहे आणि पर शूजसाठी 1 रुपये चार्ज आहे इकडे. आणि इकडे तुम्हाला शूज वगैरे ठेवायला जागा आहे. कसले चार्ज रे? तेच बघ की, कसले चार्ज होते शूजचे. आलोय आता, आत्ताच आपण मंदिरातून दर्शन करून बाहेर आलोय. आणि आतमध्ये हे लक्ष्मीनारायणजीचं मंदिर आहे. आणि पहिल्यांदा मी तरी लक्ष्मीनारायणजीच्या मंदिरात आलोय. राधाकृष्णाच्या मंदिरात तर खूप वेळा गेलोय, तुम्हाला माहितीच असेल. पण लक्ष्मीनारायणचं मंदिर हे पहिल्यांदा बघितलं मी. आणि आतमध्ये खूप मोठी अशी मूर्ती आहे लक्ष्मीनारायणची. आतमध्ये त्या फोटोग्राफी तर अलाव नाही आहे इथे पण आतमध्ये आणि पूर्ण मार्बलनी बनवलेलं आहे. आत पूर्ण व्हाईट थीममध्ये पूर्ण मंदिर आणि खूप सुंदर आहे हे सुद्धा मंदिर. याल जयपूरला याल नक्की व्हिजिट द्यायला विसरू नका. एक शॉप देखील आहे इथे शॉपिंगसाठी. तर हे देखील तुम्ही येताना नक्की व्हिजिट करा. मी दाखवतो तुम्हाला शॉपमध्ये नक्की. हे बघा, अशा प्रकारे मॉडेल्स वगैरे, मूर्ती आणि घरासाठी वगैरे खूप काही तुम्ही घेऊ शकता. इकडे लेडीजसाठी सुद्धा. आणि बाकी मी देखील ही गणपती बाप्पाची मूर्ती घेतली.
आलो पण आता नाश्ता करायला, तर छोले कुलचे खायला आलोय. तर छोले कुलचे खाऊन निघतोय आता रिटर्न रूमवर जाण्यासाठी, कारण 1 वाजताची आपली ट्रेन आहे. मंदिरला जेव्हा कधी येईल तेव्हा त्याच्या ऑपोजिट साईडलाच रोडच्या इकडे एक छोले कुलचेवाला आहे, पंडित छोले कुलचेवाला. ते ट्राय करायला नक्कीच विसरू नका. हे बघा, हा रोड आहे बिर्ला मंदिराचा, ह्याच्याच ऑपोजिट साईडलाच इकडे पंडित छोले कुलचेवाला यांचं दुकान आहे. इकडे नक्कीच छोले कुलचे ट्राय करायला विसरू नका, एकदम बेस्ट आहे. तर आता हॉटेल दाखवतो, ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलेलं 3 दिवसासाठी, म्हणजेच 2 दिवसासाठी आम्ही रूम घेतलेली. तर ते आमचं हॉटेल होतं, हे हॉटेल गंगा कृपा म्हणून, जे की स्टेशनपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आणि ह्या हॉटेलचं तुम्हाला टेरेस व्ह्यूसुद्धा दाखवतो की टेरेस इथे कसं होतं. टेरेसवरच ह्यांनी लंचसाठी डिनरसाठी सगळी आमची सोय केलेली, आणि नाईटचा व्ह्यू देखील मी तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. तर हे बघा, काय अशा प्रकारे इकडे बसायला वगैरे सीट्स वगैरे त्यांनी दिलेले, तिकडे स्पीकर वगैरे DJ लावलेला, आणि इकडे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे काही सोय होती. नाईट व्ह्यूसुद्धा दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ह्या हॉटेलची प्राईस सांगायची झाली तर आम्हाला हे हॉटेल 2 दिवसासाठी 3,500 एवढ्या प्राईजला पडलं होतं. म्हणजेच की पर पर्सन आलेलं आम्हाला अंदाजे 550 ते 700 रुपये पर पर्सन एवढ्या प्राईजला पडलेलं. तर पण हे सीझननुसार बदलत राहतात प्राईस. जर आता तुम्ही कधी येताय तर त्यावर प्राईस डिपेंड आहे. पण तरी पण सुद्धा स्टार्टिंगला तुम्हाला 800 ते 1000पर्यंत सुद्धा तुम्हाला पर डे रूम भेटून जाईल. तर निघालो आता आपण. तर आम्ही जी रूम घेतली ती तुम्हाला रूम दाखवतो की रूम कशी होती आमची. तर हे बघा, तर अशा प्रकारे आमची रूम होती. हे बघा, किंग साईज 2 बेड दिलेले 6 जणांसाठी. इकडे बेड वगैरे, इकडे TV ती तर काय बंद होती, मिरर, इकडे वॉशरूम वगैरे. तर अशा प्रकारे रूम होती. तर तुम्ही देखील आलात तर ही रूम घ्यायला काय हरकत नाही. तर आपण जी रूम घेतली त्या रूमचं मी तुम्हाला टेरेस दाखवतो की टेरेस बघा वरच, आणि डिनरसाठी किती सुंदर प्रकारे केलं आहे सगळं. हे बघा, इकडे स्पीकरसुद्धा दिला आहे म्युझिकसाठी, आणि बसायला काही गाद्या अशा प्रकारे, आणि सुंदर असं हे केलं आहे. हे बघा, तर फायनली झाले आपलं सगळं काही फिरून, आणि आता टाईम झाला 11:30 वाजलेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपली 1 वाजताची आता जयपूरवरून ट्रेन आहे मुंबईला रिटर्न जाण्यासाठी. तर आता चाललो आपण रूमवरती, आणि तिथून आता डायरेक्ट स्टेशनला जातोय. तर तुम्हाला पूर्ण 3 दिवसाची आयटिनरीसुद्धा मी तुम्हाला दिलेच आता मागे, तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता, आणि त्यानुसार सुद्धा तुम्ही फिरू शकता. तर तुमच्यावर येते आता कसं फिरायचं आहे. तर झालं आहे आपलं, जेवढं होतं तेवढं आपण कव्हर केलं आहे. मेन आमचं होतं की खाटू श्यामच करायचं आहे, हेच मेन होतं. पण सोबत जयपूर पण जेवढं होत होतं तेवढं सगळं काही फिरलो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन डेस्टिनेशनसोबत. टाटा, बाय बाय. Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted, and one more for us. There you go, drink it up, all this love in a cup. Yeah, we go slow, we go.